वायगाव ते आलोड बोरगाव मार्गाला जोडणारा जो हा शेकापूर शिवारातला जो पूल आहे तो 5 वर्षात 5दा वाहून गेला आणि आता 6व्या वर्षी मात्र त्याला दुरुस्तच केलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अ, अडचणीचा सामना करावा लागत आहे. आपल्यासोबत शेतकरी आहे. काय सांगाल? साहेब या पुलाला 6 वर्ष 7 वर्ष झाली. हा वायगाव ते आलोडे बोरगाव हा मार्ग जो आहे, मुलांच्या शाळेकरता जाण्याचाही मार्ग आहे, शेतीचाही मार्ग आहे आणि कमीत कमी 100 ते 150 कास्तकार या रस्त्यानं आवाजाही करत असतात. त्यांचा प्रश्न हा उद्भवला, की आज त्यांना समजा शाळेच्या पोरांना शेतीचे वाहनं न्यायसाठी रस्ताच नाही आहे. तर आता तो हा 7 किलोमीटरचा रस्ता आणि नंतर आता जे हायवे रोड बनणं चालू आहे, तो पूर्ण उकरून ठेवल्यामुळं तो 20 ते 25 किलोमीटर असा प्रवास करून मुलांना पाठवावं लागते. तिथे पण गड्डे एवढे, की गुडघाभर पाणी, जास्त प्रश्न येऊन राहिले आणि गाड्या वगैरे सब स्लिप मारून मुलांची दुरस्त दुरुस्ती होत नाही. आणि हा बघा पूल एवढा खचून गेला आहे. हा 6 वर्ष झाले आणि यावर्षी पण त्यांनी पूल खचल्यानंतर अजूनपर्यंत काहीच याची व्यवस्था केली नाही आणि कोणीही अधिकारी असे फिरून पण पाहत नाही. काय सांगाल? कोणत्या योजनेतून हा पूल केला होता? अगोदर ह्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा होता आणि त्यांचा जिल्हा परिषदेकडे ट्रान्सफर झाला आहे. 5 वर्षात तो 5 वेळा वाहून गेला. आता 6व्या वर्षाचं झालं. कुठलाही शासन प्रशासन कोणी लक्ष देऊन नाही राहिलं याच्यावर आणि इथे जवळपास 100 ते 150 शेतकरी जाणारे आहे. त्यांना माझी विनंती आहे का त्यांना लवकरात लवकर याची कुठेतरी तात्पुरती तरी कम से कम त्याची दुरुस्ती करून द्यावी. नंतर जो काही बांधायचा आहे नंतरच बांधन. पण याची व्यवस्था करायला पाहिजे लवकर, असं माझं मत आहे. लोकप्रतिनिधीकडे गेले होते तर हां, त्यांनी लोकप्रतिनिधी पण गेला आहे, पण ते निधीचा अभावी पैसा नाही म्हणते. जिल्हा परिषद अधिकारी पण त्याचा पैसा नाही म्हणते. सर्व गोष्टींना यांना पैसा आहे, पण ग्रामीण भागातल्या विकासासाठी यांना बी पैसा नाही आहे. आणि ग्रामीण भागात एक शेतकरी ह्या देशाचा आर्थिक कणा आहे आणि देशाची जी अर्थव्यवस्था शेतीवर आहे आणि तरी पण तुम्ही नालक्ष करता आणि सभागृहात मोठ्या-मोठ्या घोषणा करता तुम्ही शेतीविषयी आणि पहा इकडं तर देश शेतीची आणि ग्रामीण भागाच्या जर पाहाल तर बिकट परिस्थिती आहे. नक्कीच हा जो रस्ता आहे तर तो कधी दुरुस्त होतील या प्रतीक्षेत आता हे शेतकरी आहेत. नरेंद्र मोदी, न्यूज 18 मराठी, आलोड बोरगाव, वर्धा.